कसला पेच घालून ठेवलायस तू माझ्यासमोर? एकीकडे मला घर वाचवायचंय तर दुसरीकडे माझ्या बहिणी बायको शहरात गेले. मला त्यांची काळजी घ्यायला मला तिकडे जाता येणं झालंय. काय करू मी तरी? हे बघ, तू ना माझ्या वाट्याला किती पण संकट घाल, मला काय नाही वाटणार, पण माझ्या बहिणींच्या वाट्याला संकट येऊ देऊ नकोस. हं? त्या 4 ओळी मी तुला द्यायला तयार आहे. खरंच? हो, पण एक वचन दे. त्या ओळी गावाशिवाय दुसरीकडे कुठेच वाजणार नाही, कधीच. सावली, मी तुला वचन देते, या ओळी गावातल्या गावात आणि तेही राजाचा बिझनेस प्रमोट करण्यासाठीच वापरल्या जातील आणि दुसरीकडे कुठेच वाजला जाणार नाही. आणि याबद्दल मी कुणालाही काहीही बोलणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. बरं, ठीक आहे. थँक्यू सो मच. तुझ्या वागणुकीवरनं कळतंय तू काय लायकीचा माणूस असते. तुला उचलून किरणार फेकलं पाहिजे. तू तर आई बघितलंस ना कशी बोलते ही बाई. हा, ही इथे अशी बोलते, केबिन मध्ये तर हिने धुमाकूळ घातला. मला जीवे मारण्याची धमकीत होती, मारायलाच आली होती मला. हे खोटारडा काय काय खोटारडा माणूस आहे, खोटं बोलतोय. तुला पचलेलं नाहीये की मी गावची पोरगी असून सुद्धा तुला नडले ना. म्हणून तुझी मर्दानगी दाखवायला तू पोलिसांना आणलेस इकडे. घेऊन जा हिला. कुठनं आलात, काय करणार आहे? हो ताई, अहो तुमच्याशी बोलतोय मी. घोरपड़े सर, आज की कार्रवाई शुरू की जाए. आज कौन पावना? पाहुणा नाही, पाहुणी आहे. पाहुणी. पावनी? हो ताई, अहो बोला की. ओहो. घोरपड़े, इस स्पेशल मेहमान का नाम क्या है? काय माहिती, मगा धरण्या मॅडम पण विचारतायत, पण तोंडात एक शब्द निघलते शपथ. मॅडम बोला, हा देवा काय करू शकतो तुमची सेवा? बॉस, मला वाटतं तिला बोलता येत नसणार. सर. हो मॅडम, तुम्ही काय बोललातच नाही तर मग आम्ही हेल्प कशी करायची तुमची? अरे एकदम हेल्पलेस होऊन जाईल मी. त्यामुळे प्लीज बोला. मॅडम बोला. तुम्ही मला कशाला माहिती विचारताय? त्याची विचारायची त्याला विचारलं की माहिती. मला कशाला इथं तुरुंगात ठेवलंय? त्याने माझ्या घरादाराचा अपमान केला, माझा अपमान केला. त्याला इकडे तुरुंगात ठेवायचं सोडून मला कशाला ठेवलंय तुम्ही? हसा लोचा आहे तर. घोरपडे, हे जरा कॉमेडीच प्रकरण आहे. कॉमेडी नाही, स्लॅपस्टिक कॉमेडी दिसते. ताई काय तू, त्याने एवढं घरदार काढलं तुझं, तुम्ही पण काढायचं की घरदार? हा, पण तुम्ही काहीच केलं नाही हो. खाया पिया कुछ नहीं, लेकिन ग्लास तोड़ने का क्राइम आपके नाम पे. तोड़फोड़. खाजगी मालमत्तेचं नुकसान केवढा मोठा गुन्हा आहे. अहो साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? मी यातलं काहीच केलेलं नाही. खरं तर ना, मी करायला तरी पाहिजे होतं, म्हणजे चांगलंच बोलती बंद झाली असते त्याची. त्या माणसाला पोरीशी कसं बोलायचं हे पण कळत नाही. बोला की इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काय वाटतं गावाकडनं आलं म्हणजे आमची इज्जत नाही का? हो, आहे की नाही, तो समोर येऊ देच एकदा.
नाही त्याला गावचं पाणी दाखवलं ना तर मी पण नाही सांगणार सूर्यदादाची बहीण आहे म्हणून. हा बॉस ही गप होती तेच बरं होतं. बरपडे ये फायर का सिलाया तू? कशी होणार? आमच्या आईचं सारंग पुराण काही संपते ना. शेवटी कंटाळलो आणि मीच निघालो तिकडून. हा बाय द वे, एक नवीन कोणतरी सप्लायर आला होता हर्बल प्रोडक्ट्स यायला. हर्बल हळद होती. हा एक्झॅक्टली. हा वॉट? नवीन कोणाला बोलवलं? छान गावंडळ कोणतरी होतं. काय नाव होतं त्याचं? राश्री नावाची बिंडो गावंडळ मुलगी होती. कंपनीमध्ये जाऊन गोंधळ घातला तिने. गावाकडची कोणीतरी मुलगी आली आणि गोंधळ घातला आणि तुम्ही काहीच केलं नाही? मी तिला असं सोडणार होतो का? आता जेलमध्ये जाऊन बसली. वॉट? पोलिसात देईपर्यंत प्रकरण गेलं? गरजच होती तशी म्हणून. पण या सगळ्या मॅटर मध्ये तुमचा डाऊट नाही ना आला कोणाला? नाही, अजून तरी नाही. त्या पोरीने हळद सप्लाय करायला सुरुवात केली असती ना तर मात्र लोकांना कळलं असतं की मी ती भेसळ करतोय आपल्या फेस पॅक मध्ये. मग आता ही सगळी परिस्थिती माझ्या हातात आहे ऐश्वर्या. पुढे काय होईल मी नाही सांगू शकत. ठीक आहे, कीप मी अपडेटेड आणि टेक केअर. कळवतो.